ऑलमोस्ट अय्यो फायर लावलीच्या माणसाला विशाल. शपथ इट्स अनबिलिव्हेबल की असं वाटत पण नाही इथे बघून की एवढी थंडी असेल. स्नो पडतोय बघ तिथे दिसतोय लाईटिंग. दिस इज द स्नो दॅट्स कमिंग एट अस अँड दिस इज द फूड मॅनेजमेंट. आपण आलेलो आहोत कॉफमॅन पार्कला अँड इट्स फ्रीजिंग. म्हणजे यू वोंट बिलीव्ह की ते पाणी जे तिथे दिसतंय ते ऑलमोस्ट फ्रीज झालेलं आहे. आता मी सटकून पडले असते इथे जे पाणी पडतंय ना त्याच्यावरती. आणि इथे बसून खायची सुविधा केली आहे त्यांनी. ते जे स्टेज आहे त्याच्या साईडला एक क्रिसमस ट्री आहे, त्याची लाइटनिंगसाठी आपण आलेलो आहोत. अँड देन देर आर अदर इव्हेंट्स दॅट आर प्लॅन्ड. कॅरल झालंय ऑलरेडी. आम्ही एंटर केलं तेव्हा त्याच्यात संपत होतं. आय कुड नॉट रेकॉर्ड इट कारण का मी ॲडजस्टच नाही करू शकत या थंडीला है ना. खूप आहे. ओके आता माझे हात फ्रीज होत आहेत. आय नीड टू पुट इट डाऊन अँड देन मे बी पिक इट अप लेटर द रेकॉर्डिंग. इतकी भयानक थंडी आहे ना नाही सांगता येते की कसं हँडल करायचं. मी तर पॉपकॉर्न नुकतंच घेऊन ठेवलंय. मला पहिल्यांदा कोणती तरी ड्रिंक अजिबात गरम लागत नाही आहे. इट्स लाईक मी डायरेक्ट पिऊ शकते. मी गरम सगळी संपवली. हां त्याची संपली पण मी थोडीशी ठेवली आहे कारण का ते हाताला होऊन लागते. हे बघा माझा हात इथून पूर्ण एक्स्ट्रा लाल झाला आहे आणि इथे नॉर्मल आहे बिकॉज मी रेकॉर्डिंग करत होते ना. ते वारं इतक्या जोरात आहे थंडवालं की ते त्याला धडधड 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 लागून ते पूर्ण फ्रीज झालं आहे. आता हलतंय तरी इतका वेळ असं हलवत होते ना. हां इट्स स्नोइंग आउटसाइड. ओके आता अनाउन्समेंट आली होती की स्टेजवरची सेरेमनी 1 मिनिटात चालू होणार आहे. सो वी नीड टू गो. अँड हां इथे मागे सेटअप केलं आहे. एक सेटअप दाखवायचाच राहून जाईल कारण का मला नाही माहिती आहे आम्ही रिटर्न येऊ का इथे. बट खूप सारे इव्हेंट्स आहेत. इट विल स्टार्ट इन अ मिनिट. हे असं डेकोरेशन केलं आहे फोटोज काढायला त्यांनी. हे बलून्स आहे अँड देन अशी फायर प्लेस डेडिकेटेड ठेवली आहे. इथे तुम्ही फोटोज काढू शकता बट मोस्टली इथे सगळे ऊब घ्यायला थांबलेत. अँड हे असं आहे. इथे फोटोग्राफर डेडिकेट केलेला आहे टू टेक फॅमिली फोटोज. पिक्चर्स असतात ना गर्ली ते. आणि विशाल आता पुढे गेला आहे स्टेजच्या इथे. सो आय नीड टू गेट गोईंग. बट ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. इथली लोक एवढं थंड ॲटमॉस्फिअरमध्ये पण खूप भारी एन्जॉय करतात. ऑब्वियसली इट इज अ पार्ट ऑफ देअर लाईफ. बट हे बघा तिथे चालू झालं आहे. बट इट्स रिअली सरप्रायझिंग की एवढ्या थंडीमध्येही सगळे नॉर्मली फंक्शन करत आहेत. आय डोंट नो. आय हॅव टू फाइंड विशाल. आय विल सी हिम इन सम कॉर्नर कारण का तो पीपल पर्सन नाही आहे. छान क्यूट असे दोघे. येस मी काय म्हटलं होतं एका कॉर्नरला एकदम जाऊन थांबला असेल. हे सगळे ओलाफ अँड रुडॉल्फ द रेनडियर अँड देन देयर इज मिनियन. इथे ऑलमोस्ट अय्यो फायर लावलीच्या माणसाला विशाल विशाल. ओके ही इज गॉन आउट. असे सगळे कार्यक्रम आहेत. मिनी मिकी अगेन द डॉग्स. इथे पोलीस आणि फायर ब्रिगेड मस्ट असतं. जर तुमची कम्युनिटी इव्हेंट असेल तर इथे कोणत्याही कम्युनिटी इव्हेंटला ते पोलीस आणि फायर ब्रिगेड ठेवतातच. फायर ब्रिगेड आपण जिथे कार पार्क केली आहे तिथे आहे. अँड देन दिस इज रेल लेस ट्रेन असं त्यांनी नाव दिलं आहे त्याचं. म्हणजे ह्याला रेल्स नाही आहेत खाली.
सो दिस इज रेललेस ट्रेन आणि तिथे सगळे लोक थांबलेत लाईन लावून. ओके असं सगळं सेटअप आहे ह्यांचा. अँड तिथे उंट आहे. यू वुड नॉट बिलीव्ह मी. मला दाखवायचं आहे. हा थंडीवाला उंट आहे त्यांनी आणलेला. एक सेकंड. येस आता ते ट्री लाइटिंग करतील. बट हे असे ना यांच्या इव्हेंट्समध्ये असे ॲनिमल्स ते ठेवतातच फॉर पब्लिक डिस्प्ले. म्हणजे त्याच्यासोबत इथे लहान मुलांना कोणते असे व्हरायटीचे ॲनिमल्स दिसत नाहीत ना. सो इथे शेळी, आपला डॉंकी आणि उंट. तो की ते गुब्बू गुब्बू आहे. तो उंटाच्या प्रजातीमध्ये राहिला नाही आहे तो. इथे खूप क्यूट क्यूट गोष्टी चालू असतात. You're doing a really good job there. आता सगळी गर्दी इथे आली आहे. विच इज अ गुड थिंग कारण की मी त्याच्यामध्ये जाऊन थांबणार आहे. मला खूप जास्त थंडी वाजते. जास्त लोकांमध्ये गेलं की कमी थंडी वाजते. आता मी विशालच्या हातात येणार आहे कॅमेरा. To Washington Township Fire Department are helping Santa out and escorting him in. I can see the fire truck approaching. Oh my goodness, he's getting so close. And yet so far. Oh my, lights in the truck. With the sleigh at some point where he was rescued by our good friends, Washington Township. Look there! Mr. and Mrs. Santa in a fire truck. Who would have imagined? He brought the missus with him as well. हे मगाशी काहीच डेकोरेटेड नव्हतं हे ट्रक. She was doing her makeup and that led to the delay. Maybe. I hope your trip from the North Pole was a lovely one. The trip was beautiful. And thank you, Dublin, for inviting me to my favorite Ohio city. Let's get this Streetland. We hope you remember that on Christmas Eve as you come down all the chimneys. Now we have a very important task for you, Santa. And then What might that be? Okay, I would ask you all city council members and our city manager, Megan O'Callahan, come and join me for the countdown. If you could step to your right, we have 4 helpers here to help you light the tree. We're going to help you pull that lever to the right, and we're all going to count down from 10, and here we go. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. So much for joining us. We hope चलची वाट लागलेली आहे. कसं होतं ते विषय काय नव्हतं. कसलाय सारे कसला खोटारडाय.
मी विशालला म्हणत होते, काय म्हणत होते आता मी विसरले. आता कसं टॉपिक चेंज करणं चाललंय. मी त्याला म्हणत होते अरे विशाल अजून एक लेअर घाल गरम कपड्यांची घाल. नाही मला थंडी नाही वाजत. आणि आता लिटरली अशी वाट लागली बिचाराची. कारमध्ये पण सगळं घालून बसलं आता. सो इथल्या थंडीचं असं आहे ना की तुम्हाला यू हॅव टू कम प्रिपेअर्ड. मी आतमधून एक बॉडी वॉर्मर घातलाय, त्याच्यावरती एक शर्ट घातलाय, मग माझं हे लॉंग ओव्हरसाइज्ड स्वेटशर्ट घातला आणि त्याच्यावरती हे ब्लॅक अँड व्हाईट जॅकेट घातलंय. अँड खाली मी 2 प्रोफेशनल ते नसतात का ट्राउझर पॅन्ट्स, पण एक वुलनची आणि एक कॉटनची असं घातलंय. आणि देन सॉक्स अँड देन शूज. पण इथे एक गोष्ट आहे की सॉक्स तुमचे जाड असायला पाहिजेत अँड शूज शुड बी कवर्ड फ्रॉम द फ्रंट साईड, बिकॉज मागे तुम्हाला काही फील नाही होत. यू माइट गेट फ्रॉस्ट बाईट फ्रॉम द कोल्ड अँड जे काय मॉइश्चर तर नाहीच आहे ना ह्याच्यात, वारं खूप आहे. सो पाय तुमचे फिंगर्स असे फ्रीज होतात टिप्स फिंगर्सचे. सो दॅट यू हॅव टू मेक शुअर की यू वेअरिंग नाईस वॉर्म वुलन सॉक्स. तर आम्ही आता दोन गोष्टी घ्यायला जाणार ना. कधी वी आर गोइंग टू इव्हेंच्युअली चेंज आवर शूज इफ द सॉक्स डोंट वर्क ॲज दे आर सपोज टू. सो आधी मॉइस्ट असे नाही वॉर्म असे सॉक्स घ्यायचे अँड देन वी आर गोइंग टू बाय. अजून एक काय घ्यायचं विशाल? अँड ग्लोव्स. आईस्क्रीम घेतोय. खाऊन दाखव तुम्हाला. खाऊन दाखवायचा हो काय कार. मी पॉपकॉर्न पण नाही खाऊ शकले माहिती का. आता मी खाणार. आता आम्ही दोघं खाणार है ना. आणि मग वॉलमार्टला जाणार आहे अँड देन वी आर गोइंग टू बाय दोज 2 थिंग्स आणि मग परत बाकीचे फिरणार आहे. कारण का खूप आहे फिरायला. इथे खूप काय काय आहे ना. हे पण छान होतं ना कॉम्प्लेक्सचं. ओके होतं. कसलं आहेस काय नव्हतं इतकं खास. वेगळं असं काहीच नव्हतं. कॅरल सिंगिंग ऐकली होती का कधी? हे मी नाही टाकणार आहे व्हिडिओ मध्ये. येस. सो आता आम्ही चाललेलो आहोत एक प्लेस आहे जिथे 9-10 हाऊसेस. एक सेकंड. I'll be right back. Okay. लाईन बंद कर. म्हणजे ते कर लवकर. Okay. So either the car has to speak or my husband has to speak. Okay. So आता आम्ही चाललेलो आहोत लुसी डेप लाईट शोला. सो इट्स अ स्ट्रीट जिथे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचे घरं डेकोरेट करण्यात आणि दे हॅव सेटअप अ शो काइंड ऑफ थिंग. सो तिथे जाऊयात. देर यू डोंट हॅव टू वॉक आउट अँड मूव अराउंड. गाडीमध्ये बसा अँड देन यू कॅन सी वॉच इट. सो आता आपण तिथे जाऊयात. हाय. सो ॲज युजल मी फ्रॉम रिअल टाईम मी एडिट करत असताना आत्ता डिसाईड केलं ह्या पॉईंटला की वाय नॉट क्रिएट अनदर व्हिडिओ जे स्पेसिफिकली म्हणजे स्पेशली ते पूर्ण शो दाखवेल. कारण तो खूप क्यूट आहे आणि त्या लहान मुलांनी इतके एफर्ट्स टाकलेत ना त्याच्यामध्ये. सो एकदम सही सिंग बसवलं आहे त्यांनी आणि त्यांनी जे काही केलं ते तुम्ही बघा. सो मी आता हा व्हिडिओ संपल्यावर अजून एक व्हिडिओ लगेच टाकणार आहे. सो तो तुम्ही बघू शकता.